समीक्षा 6 महिन्याची होती आणि माझ्यावर 1.5 लाखाचं कर्ज होतं लग्नाच्या वेळेसचं. तर आपण दोघं जण समीक्षाला घेऊन आंबेडकर नगरमध्ये राहत होतो. आपण मजेत राहत होतो, कसली भांडणं नव्हती, कसलं काय वाद नाही, काय नाही. माझं मी काम करायचो, पैसे लोकांचं कर्ज फेडण्याच्या गडबडीत माझं मी काम करायचो. तर तुझ्या घरच्यांनी काय वाद नसताना पण तुझ्या घरच्यांनी तिथं घरी येऊन मला आणि तुला आपल्या दोघाला हाणामारी केली, मारहाण केली. त्यावेळेस तुला घरातल्या घरात फराफरा ओढलं आणि हाणामारी झाल्यानंतर जाताना तुझी आई तुला म्हणते की लय नवऱ्याबरोबर मजा करते होय, थांब तुला रंडकीच करते. बरं, आपण चांगलं राहत असताना जर तुझ्या घरची तुझे आई वडील आपल्याबरोबर अशी भांडणं करीत असते ना, तर माझी चूक काय होती नेमकं? हा त्यांचं आणि माझं पटत नव्हतं म्हणून त्यांना माझा राग यायचा पहिल्यापासूनच. त्यामुळं काही का असेना, पण त्यांनी चांगलं चाललेलं असताना अशी आपल्यासोबत हाणामारी केली आणि त्यामुळं आपल्याला त्यावेळेस पुन्हा सोडावं लागलं. आणि मी गावाकडे राहत होतो. त्याच्यावर वर्षभरानी 1.5 वर्षांनी तुझी बहीण म्हणजे भागवतची बायको भागवतच्या मुलाला घेऊन गावाकडे आली होती मुलाचं बारसं घालण्यासाठी. तर त्यावेळेस तिच्याबरोबर तू जाताना मला म्हणली मी काष्टीला जाऊ का हो 2-4 दिवस. तर मी म्हणलं जा. तर मला असं वाटलं नव्हतं. आणि तू गेल्याच्या नंतर परत यायच्या वेळेस काष्टीला तू गेल्याच्या नंतर तुझ्या बहिणीसोबत काष्टीला गेली आणि परत यायच्या वेळेस मला म्हणली मला आता यायचंच नाही. आणि भागवतजवळ फोनवर तू भागवतला बोलली की मी पुण्याला गेलं तरच नांदायला येणार. तू भागवतला म्हणली मी पुण्याला गेलं तरच नांदायला येणार. मग आता आपण गावाकडं जर त्यांनी मागच्या वेळेस तुझ्या आईवडिलांनी मागच्या वेळेस आंबेडकर नगरमध्ये आपल्यासोबत विनाकारण भांडणं केली होती चांगलं राहता असताना सुद्धा, आणि त्यांच्यामुळंच आपण पुन्हा सोडलं होतं त्यावेळेस. आणि तू परत आता म्हणते की मी पुण्याला गेलं तरच नांदायला येणार असं म्हणते. म्हणल्या मग चूक कुणाची? हा आपला समजा किरकोळ वाद झाला किंवा काय झालं तर ही अडचण तो मला दाखवायला नाही पाहिजे ना की पुण्याला गेलं तरच नांदायला येणार. बरं चल, मी आलो बी परत नंतर पुण्याला आल्या परत त्यांनी 6 महिन्यांनी वर्षभराने तिथं गाळ्यावर येऊन तुझं वडील तिथं गाळ्यासमोर येऊन थांबलं आणि माझ्याकडं असं एकटक बघत राहायचं. बरं, त्यांनी माझ्याबरोबर आंबेडकर नगरमध्ये भांडणं केलेली, त्यामुळे मला या राग येणारच ना. कुणाला पण राग येणार जर कुणासोबत भांडणं झाली असेल तर कुणाला बी एकामेकाचा राग येणार. तर त्यांनी तिथं मुद्दाम येऊन गाळ्यापुढे थांबलं. त्यांना माझा राग येत असेल, त्यांना माझा राग येत असेल किंवा मला त्या तुझं वडील गाळ्यापुढे येऊन थांबलं त्यामुळे मला राग आला, कारण ती विनाकारण माझ्याकडे एकटक बघत होतं. मग मी तुला घरी आले विचारलं तुझ्या वडिलाला फोन कर, विनाकारण काही कारण नसताना माझ्या पुढे येऊन थांबते. ह्यावरून आपला वाद झाला. म्हणजे मागच्या वेळेस तू काय म्हणली मला पुण्याला गेलं तरच नांदायला येणार. बरं, पुण्याला आलं तर तुझं वडील असं येऊन मुद्दा म्हणून मला त्रास देणार, कुठलं तरी काहीतरी करणार, काहीतरी चिडील लावणार, काहीतरी खोड काढणार. बरं, मी त्यांच्या वाटेला पण नाही ना. बरं, त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस समीक्षा 6 महिन्याची होती त्यावेळेस त्यांनी माझ्यावर हाणामारी केली. आणि आता समीक्षा 2 वर्षाची असताना त्यांनी येऊन गाळ्यापुढे थांबायचं मुद्दाम. आणि तू काय म्हणलेली मला पुण्याला गेलं तरच नांदायला येणार. म्हणजे पुण्याला गेलं तर तुझ्या घरची भांडणं करणार आणि मी गावाकडे राहिलं तर तू माहेराला जाऊन मला म्हणणार की पुण्याला गेलं तरच नांदायला येणार. म्हणजे पुण्याला जाऊन माझ्याबरोबर हाणामारीच करायच्यात का कुठल्या बी कारणाने? हां, बरं, पुण्यात राहतोय ना, करतोय ना माझा कामधंदा, फेडतोय ना माझं मी कर्ज, तिथं पण नाही राहून द्यायचं. गावाकडे आलं तर तू काहीतरी निमतानी जाऊ का 4 दिवस असं म्हणून जाणार आणि परत येताना मला नाही यायचं म्हणणार. म्हणजे अशा काही ना काही अडचणी सांगणार. तू असं म्हण ना, तू असं बोल की मला जिथं सुख मिळेल ना तिथं आपण राहू. तुला पुण्यात सुख होतं ना, मग पुण्यात तुझ्या घरची मला त्रास का द्यायची? गावाकडं तुला सुख होतं ना, मग तू गावाकडनं माहेराला 4 दिवस गेल्यावर तू मला अडवून का म्हणायची पुण्यालाच चला म्हणून? काय संबंध आहे? जिथं सुखाने राहतं तिथं खाऊन द्यायचं ना, जिथं चांगलं राहतं तिथं खाऊन द्यायचं ना. आणि पुण्याला जाऊन माझ्याबरोबर भांडणं करायची, हाणामाऱ्या करायच्या आणि परत म्हणायचं नवराच चुकीचा वागला, मीच चुकीचा वागलो. असं का? मला का सुखाने कुठंच खाऊन द्यायचं नाही? दुसऱ्यांना काय सहन होत नसेल, दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे का वागायचं? ती जशी वागतात तशी वागतात, ती कशी का वागणार मला त्यांचं घेणं देणं नाही. त्यांनी सोनं खाल्लं तरी मला त्यांच्याशी काय मतलब नाही. माझं चटणी भाकर असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये मी खुश आहे ना, मला राहून द्यायचं ना.
जिथं राहतं तिथं खाऊन द्यायचं. मुद्दाम मला गाव सोडायला लावायचं, पुण्याला न्यायचं, पुण्याला भांडणं करायची, परत गावाकडली आलं की परत गावाकडे येऊन भांडणं करायची, परत पुण्याला यायचं. असं का? जिथं चांगलं असेल तिथं चांगलं राहून द्यायचं नाही, जिथं चांगलं असेल तिथं भांडणं लावायची. आणि भांडणं लावल्याच्या नंतर म्हणायचं नवराच चुकीचा होता. अरे मी तुझ्यासोबत कधीच चुकीचं नाही. लोकांनी आपल्यात भांडणं लावून दिली, लोकांनी आपल्यासोबत चुकीचं वर्णन केलं, चुकीची वागणूक दिली, आपल्याला चुकीचा त्रास दिला त्यांच्या वाटेला नसताना सुद्धा. आणि तू तरी पण मला चुकीत काढते की विनाकारण मीच चुकीच आहे म्हणून. असं का? कशासाठी? लोकांनी सांगन तसं नाचायचं का? तुला लोकांनी सांगितलं असं असं नवऱ्याला नाचव केलं की तू नाचणार का? अरे तू आपल्या दोघांच्या मनाप्रमाणे वागणार, मनाप्रमाणे राहू ना आपण. दुसऱ्यांनी सांगितलं तसं करायचं.